सर्व पलुसकरांचं मी या भव्य सभेत स्वागत करतो। आदरणीय शेठ, आमचे मार्गदर्शक सर्वस्व बाबा, भाग्याने लाभलेले मला माझे मोठे बंधू शरद भाऊ लाड, आणि आता मला मदत करत असलेले, कुणाचंही नाव घेणार नाही, एखादं नाव घेतलं तर सगळी नाराज होतील, असंख्य माझे मोठे बंधू, आदरणीय सर्व माझे काका, मला मदत करणारे, ह्या एवढ्या मोठ्या लढाईत माझी साथ देणारे कण आणि कण, या सगळ्यांचं मी आभारी मानतो पहिल्यांदा, आणि मग बोलायला सुरुवात करतो। तर बाबा, मी अण्णांनी सगळंच बोललेलं आहे, बोलायचं राहिले ते फक्त आमचं विजन काय आहे। बंधूंनो, सुरुवात मी विजन पासून करतो। आम्हाला पलूस सगळा चेहरा मोहरा बदलायचा आहे। काय इतिहास झाला, सागर सुतारांनी सांगितलाय, रोहित दादांनी सांगितलंय, अण्णांनी सांगितलंय, मला पलूससाठी दररोज न चुकता बहिणींनो पाणी द्यायचं आहे। जेवढे दिवस पाणी तेवढेच दिवस पाणीपट्टी, शेठ आम्ही लिहून दिले आमच्या वचननाम्यात, आणि वचननामा म्हणतो मी तुम्हाला, जेवढ्या दिवस पाणी सुटेल तेवढ्या दिवसाची पाणीपट्टी आकारली जाईल। जर एक दिवस पाणी सुटलं नाही तर त्याचे काय 5-6 रुपये होते, ते पूर्ण पलूसचे कट होतील। हे पहिल्यांदा मी, आणि याची डेडलाईन सांगितले मी काल पण, 3 मे पर्यंत आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही। 6 महिने तुम्ही वेळ द्यायला पाहिजे। 6 महिने 1 दिवसापासून तुम्ही आम्हाला जाब विचारायला कारण अधिकार आहे तुमचा, की पाणी का सुटलं नाही। 100% सांगतो, म्हणजे आता आयुष्यात पहिल्यांदाच मी पलूस फिरतोय, मला कधी वाटलं नव्हतं राजकारणात मला एंट्री करायला लागेल। मला त्याचंही उत्तर द्यायचं आहे की आम्ही राजकारणात का आलो। खरं पहिल्यांदा विजनवर बोलतो। 100% मी जबाबदारी घेतोय बाबा, तुमच्या सगळ्यांच्या, भाऊ तुमचं सहकार्य लागणार, जे काही गोष्टी बदलाव्या लागतील ते आपण बदलू 6 महिन्यात। खरं दररोज न चुकता पाणी वेळच्या वेळ, असं नाही 4:30, मला परवा एका माऊलीनं सांगितलं की 4:30 वाजता पलूसमध्ये पाणी सुटतं। का हो, तुमच्या घरात बोर असेल, तुम्ही पाणी घेत नसाल म्हणून चालतंय। कसं माणसानं 4:30 ला उठायचं आणि पाण्यासाठी चावीला बसायचं गागर लावून, म्हणजे जरा तरी माणसाचा अवतार आहे का यांना। जर 17 कोटी आता खर्च झालाय, 37 कोटी रुपये मिळालेत पलूसला, तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 8 पर्यंत पाणी नाही देऊ शकत। असली कसली तुम्ही पाईपलाईन केली, कसली व्यवस्था केली, आणि येणाऱ्या 30 वर्षासाठीचे पैसे होते 37 कोटी, त्याची राख रांगोळी करून ठेवली। तर पहिल्यांदा जबाबदारी घेतो की सगळ्या माझ्या माई माऊलींची अडचण आहे ती पहिल्यांदा आम्ही सोडवणार, ती म्हणजे पाणी प्रश्न सोडवणार। दुसरी गोष्ट आहे की गटर, अतिशय केविलवाना प्रकार आहे पलूसमध्ये, गटरीचे ढाळ नाही, प्रत्येक प्रभागात जावा, कुठं ना कुठं गटर तुंबलेली आहे। मला यांच्या डिग्र्या चेक करायला पाहिजेत। खरोखर जनता, मायबाप जनतेनं इथनं पुढं त्यांच्या डिग्र्या बघून त्यांना निवडून द्या, कारण जर पाणीच जाणार नसेल तर गटर कशाला करताय, आणि ती गटर करून त्या डासाचं प्रमाण वाढतंय। एखाद्या घरात जर डेंग्यूचा एखादा पेशंट झाला, आजच्या तारखेला डॉक्टरचा खर्च 30,000 रुपये आहे, तुमचा बाप देणार आहे का तो? तुम्ही ज्यावेळी नगरसेवक म्हणून होताय त्या नगरसेवकाच्या घरी जाऊन बसायला पाहिजे। का तुम्ही लोकांचा तमाशा करताय? सगळ्या गटर येणाऱ्या 3 वर्षात पलसात क्लोज व्हायला पाहिजेत, बंद गटारी पाहिजेत का नको? काय म्हणणं आहे तुमचं? 100% पाणी 24 तास पाहिजे का नाही? 24 तास नाही, सॉरी, मला त्यांच्यावर गॅरंटी नाही त्यांनी पैसे कसं खर्च केले। दररोज पाणी पाहिजे का नाही? 37 कोटी आमच्या जर लोकांकडे आला असतं तर 24 तास पाणी दिलं असतं। आता मला माहित नाही किती इंचच पाईपलाईन टाकली आहे, किती पैसे घरला नेलेत, किती पैसे पाईपत आहेत, किती पाईप फुटणार आहेत, याची मला गॅरंटी नाही। मी उगाच मोठं बोलण्यात काय अर्थ नाही। हा, 100% दररोज पाणी सुटणार। तिसरा महत्वाचा गोष्ट आहे की कुठलीही सिटी बसवताना, आज पलूस ग्रामपंचायत आहे का आपली? मला एक सांगा, 9 वर्ष झालं नगर परिषद सुरू आहे का ग्रामपंचायत सुरू आहे? ग्रामपंचायत बरोबर म्हणला। आपली ही यांची मानसिकता बदललेली नाही, यांना माहित नाही की आपण नगरसेवक आहे, आपण नगराध्यक्ष आहे, आपला फंड वेगळा असतोय। यांना माहित नाही मुंबई कुठं आहे। मला आमचा सागर सुतार जेवढ्या मुंबईला गेलाय तेवढ्या आपल्या पलूसचा नगराध्यक्ष मुंबईला गेलाय का याची पत्र दाखवा।
त्यानं काय काम केलं 9 वर्ष? म्हणजे मी नगराध्यक्ष या पदावर बोलतोय, मी कुणाला आरोतूर बोलत नाही तर उद्या त्याचा कुठला तरी बाईट जायला नको. या व्यक्तीनं जो कोण नगराध्यक्ष होता, जो कोण तिथला नेता होता, त्या व्यक्तीनं काय केलं? तसंच विरोधी पक्षात 4-5 नगरसेवक होते, त्यांनी कुठली कामं मुंबईला जाऊन आणली. नेत्यांना बाबा सगळ्यांसमोर सांगतोय, आम्ही तुमच्या मागे लागणार, आम्ही तुमच्या गाडीत बसून मुंबईला येणार आणि आम्हाला फंड कमी नाही पडला पाहिजे शेठ. आणि ही पलसाची प्रथा नेत्यांना आणला तरच फंड, ही पद्धत बंद करायचे. पलूस गावचा विकास हे इथल्या लोकल नेत्यांनी बघायला पाहिजे. नेता काय मुंबईला येऊ नको म्हणतात का? असा कुठला नेता असेल काय मुंबईला का आलास तू? नाही म्हणणार. यांना माहित नाही की यांना वाटतंय की कुठल्या तरी ऑफिस मध्ये बसून फंड येणार आहे. फंड आल्यानंतर वाटणी कशी घ्यायची हे प्री प्लॅन आहे. 37 कोटीतलं नेत्यांकडे कुणी गेला असेल का पैसे? जे जेट नेते आहेत बाहेरचे, त्यांच्याकडे पैसे गेले का? हे यांनी वाटून खाल्लेत. आणि ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर पहिला गोष्ट आहे, पाणी तुम्हाला दररोज देणार, दुसरी गटर देणार. एक चांगला प्लॅन बनवणार की कुठल्या रस्त्यानं कसं गटर जाणार आहे, कुठल्या उतारानं पाणी जायला पाहिजे. आणि त्यानंतर जेवढं पिवळ्या पट्ट्यात क्षेत्र आहे, एकही आपण दादा लोक तो रस्ता डांबरी करणार नाही. मला रस्ते करायला 5 वर्ष लागू देत. खरं मला आरसीसीच रस्ता पाहिजेत पलसात. एकदा रस्ता केला की 10-20 वर्ष रस्ता परत करायला नाही लागला पाहिजे. एवढी दयनीय अवस्था आहे. यांनी आरसीसी रस्ता केलाय, त्यात सिमेंट टाकायचं बहुतेक विसरून गेलेत. काल मी एक बाईट दिली आहे, तिथं रस्ता पावसाळ्यात वाहून गेला. कॉन्क्रीटचा रस्ता वाहून जातो का? किती भ्रष्टाचार! 3-4 इंच टाकलंय आणि ती वरनं कॉन्क्रीट वाहून गेले. आता तिथं कॉन्क्रीट टाकलेली शोधायला लागते. म्हणजे एवढा भ्रष्टाचार आहे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे की स्ट्रीट लाईट. वाड्या वस्त्यावर आम्ही पलूस विद्यानगर कॉलनीत राहतोय, आमचा तिथं रामोशी वस्ती आहे. आता आज मी म्हटलं तर उद्या सकाळी तिथं प्रकाश पडेल अशी अपेक्षा करतो. तर रामोशी वस्तीवर कुठंही लाईट नाही. अतिशय सापांचं प्रमाण आहे त्यात आणि गोंशींचं प्रमाण आमच्या एरियात जास्त आहे. कोण त्याची काळजी घेणार? एखाद्या माणसाला जर उद्या कुठं स्नेक बाईट झाला, तुम्ही जबाबदारी घेताय का? तुम्ही तुमचं का कामं करत नाही? आणि जनता माझी मागती काय? तुम्ही मला 5वा पॉईंट सांगा. आज पलुसकरांची अपेक्षा आहे, मी पुढचे पॉईंट सांगतो तुम्हाला. एक मागताय तुम्ही की आम्हाला दररोज पाणी पाहिजे, दुसरं मागताय आम्हाला रस्ते चांगले पाहिजे, तिसरं मागताय की गटारी पाहिजेत, आणि चौथं मागताय आम्हाला स्ट्रीट लाईट पाहिजे. 5वं कुणा डोक्यात काय आहे का? घंटा गाडी महत्वाची राहिली. बरोबर मावशी अजून एक पॉईंट सांगितला. 1,73,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे. दररोज घंटा गाडी तुमच्या दारात येणं महत्वाची गोष्ट आहे. 5-5 दिवस येत नाही. आणि काय ठिकाणी 2 दिवसाला जाते, आठवड्यातनं 3 दिवस, काय ठिकाणी आठवड्यातनं 2 दिवस घंटा गाडी जाते. का जाते? तुम्ही त्यात म्हणजे मला एक सांगा, मला एखाद्या ठिकाणी तुम्ही हेड ऑफ द फॅमिली कुटुंब प्रमुख म्हणून बसवलाय आणि मी पुढच्याला प्रश्न विचारत नाही की अरे तू आज का गाडी घेऊन गेला नाहीस घंटा गाडी, म्हणजे मी त्यात कुठंतरी माझा हात गलगटलेत का नाही? ही तरी कळतं की नाही? आपण एवढं खोळ आहे का पलुसकर? 100% ज्यावेळी तुम्ही 1,57,00,000 टेंडर 1,73,00,000 जातं, तिप्पट होतं 5 वर्षात. तर त्यात काहीतरी गोळा आहे का नाही? एवढं पैसे वाटलं तर तुम्ही दररोज घंटा गाडी देत नाही. रस्ते लोटायचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हा रस्ता दररोज लोटायचा आहे. काही रस्ते 2 दिवसांनी लोटायचे आहेत, काही रस्ते 8 दिवसांनी लोटायचे आहेत. मला सांगा, रस्ता हा दररोज लोटला जातो का? तर हे सगळे प्रॉब्लेम आहेत. ह्याच्या पुढे आपल्याला चांगले पार्क पाहिजेत. अण्णांनी मुद्दा घेतला तळ्याचा. माझं पहिलं टार्गेट असेल की गटारीचं पाणी माझ्या तळ्यात गेलं नाही पाहिजे. माझ्या माई माऊली संध्याकाळी जर विरंगुळ्यासाठी जायचं झालं तर त्याला चांगले गार्डन पाहिजे, ती गार्डन त्या तळ्याला लागून केलं पाहिजे. माझं पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे, 1 वर्षाच्या आत जर मला तुम्ही 3 डिसेंबरला गुलाल दिला, पुढच्या 3 डिसेंबरला जर छताच्या मार्केटमध्ये तुम्ही कामाला बाजाराला नाही गेला तर तुम्ही माझ्या घरला मला जाब विचारायचं. मला फक्त 1 वर्ष द्यायचं. बाबा नाही फंड आला, भाऊ काल तुम्ही मला म्हटलाय भैया तुझं कमिटमेंट करायचं स्पीड जास्त आहे. भाऊ 100% सांगतो घरातनं पैसे घालणार एखाद्या शेडला. कारण मला अतिशय वाईट वाटतं. त्या चिखलात जर तुम्ही बघितली, एखाद्या दिवशी मी मुलाला दवाखान्यात त्याच रोडला घेऊन जायला लागते, त्या चिखलाची त्या परिस्थिती जर बघितली, चप्पल रुतल्याला बघितलं, पावसाळ्यात कमीत कमी 10 डझन चप्पल पडते त्या रस्त्यावर. आणि माझ्या माई माऊली परत घरला जाते का तर ती तुटतोय म्हणून.
एवढं पाप करू नका, एवढीच विनंती आहे. तर मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही. 100% बंद तुम्हाला चांगल्या शेड मध्ये बाजार कट्टे करून आपण 1 वर्षाच्या आत देणार. मी टाइमलाईन का सांगतोय, आज बोललो 3 तारखेला निवडून देणार तुम्ही 100% आम्हाला, आणि 4 तारखेला कोणतरी माऊली उठायचे आणि शेड कुठायचा, असं काय व्हायला नको म्हणून मी आपलं टाइमलाईन सांगतोय. तर पुन्हा एकदा सांगतो, आमचं विजन क्लिअर आहे. मला काल एका माझ्या मित्रांनी विचारलं तुझं पलूस बद्दल विजन काय आहे, त्याबद्दल मी अभिमानानं सांगतो. मी पूर्ण भारत फिरतो. मी जिथं जिथं जातो तिथं मी लोकांना सांगतो माझं पलूस स्वर्ग आहे. तर ही स्वर्ग काय समजावून घ्या, आपलं पलूस स्वर्ग नाही. खरं जिथं जगतोय तिथनं 5 किलोमीटरवर कृष्णामाई जाते, कधीही पलसाला पूर आलेला नाही. जिथं जगतोय तिथं कधी 12 डिग्री 13 डिग्रीच्या खाली टेम्परेचर जात नाही. कडकडून घरात बसायला लागत नाही. 365 दिवस तुम्ही काम करताय. जिथं जगतोय आपण, ज्या पलसात राहतोय तिथं कधी 60-70 मिलीमीटरच्या वर पाऊस पडत नाही. अकाली वृष्टी नाही, फ्लडिंग नाही. जिथं जगतोय तिथं कधी 43-44 डिग्रीच्या वर टेम्परेचर जात नाही. आमच्या गांधीधामला प्लॅन्ट आहे, तिथं 47-48 डिग्रीवर टेम्परेचर जाते. कामगार सुट्टी घेते दुपारी 3 ते 5. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आपल्याला जगायला सगळ्यात पोषक गाव, पोषक एरिया जिथं जगतोय तिथनं 5 किलोमीटर वर गेला तर दुष्काळ होता. गेले 50 वर्ष झालं दुष्काळ होता त्या एरियात. आपली सगळी शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं पैसे कमवत होते. आज त्यांना पाणी आलंय. सरकारच्या आशीर्वादानं खूप चांगले दिवस त्यांचे पण आले. खरं आपण ज्या पंढरीत जन्माला आलोय, ज्या सद्गुरू धोंडराज महाराजांनी पलूस वसवले, त्या पलसाचा विचार केला तर खरोखर जगण्यासाठी पलूस स्वर्ग आहे. आणि मला त्या स्वर्गाचा मान राखायचा आहे. म्हणून मला तुमच्याकडं ही सत्ता पाहिजे. मी परत आणि एकदा सांगतो, आम्ही ह्या राजकारणात का आलो. बाबा तुम्हाला चांगलं माहित आहे, त्या दिवशी ज्या दिवशी आमची मिटिंग ठरली, मी बाबांना सांगितलेलं बाबा जर त्यानं नगराध्यक्षपद मागितलं तर देऊन टाका. ज्यावेळी एखाद्याच्या घरी जातो आपण, हे जी बाईट तुम्ही सगळ्यांनी बघितले, जास्त काय मी डिटेल सांगणार नाही, फक्त एक वाक्य ऍड करतोय. त्या दिवशी राहिलंय, अजून एक वाक्य सांगायचंय. बाबांचं आणि माझं क्लिअर कट. बाबा बरोबर आहे का चुकीचं आहे? आमचं ठरलं होतं आणि बाबांचा पण मी अंदाज एवढा परफेक्ट होता. बाबा मला म्हणले की तो मला नगराध्यक्षपद मागणार नाही, म्हणजे बाबांना ते ऑलरेडी माहित होतं. तर त्या दिवशी ज्या दिवशी मिटिंग बसली, आम्ही 8-10 लोक बसलो, त्या बिचाऱ्यानं त्या दिवशी नगराध्यक्षपद मागितलं नाही. हा पहिला प्रॉब्लेम होता. परत ज्यावेळी हे पुढे जात गेलो, काही लोकांच्या मिटिंग होत होत्या. सांडगेवाडीत मटन पार्टी झाली, इनोवातनं कोणतरी कुंडलला बसलं, संग्राम भवनवर उतरलं. ही सगळं वातावरण बघितलं की असं वाटत होतं की अरे आपलं शिकार करायचं चाललंय. आता जर यातनं मागं सरकलो तर ह्या जी काय माझ्या मागं टीम उभा आहे, त्या सगळ्यांनी 5 वर्ष ही तुडवणार आहे. म्हटलं असं पण अडचण आहे बाबा आणि तशी पण अडचण आहे, आपण शिरावर घेऊया. तर मी 2 मिनिटात संपवतोय. कसल्याही परिस्थितीत आम्ही तिसरं पॅनल लावलेलं नाही. कळकळून हात जोडून सांगतोय. शेवटच्या दिवशी सुद्धा सकाळी 10:30ला चुकून भेट झाली. मी आता त्याचं डिटेल देत नाही. त्या दिवशी पण म्हणलेलं चला टॉस करूया, गावाला वेटीस धरू नका. ह्याच्यावरही कुणाला खुलासा पाहिजे असेल तर 24 तास माझा मोबाईल चालू आहे, कधीही मला फोन करून विचारा. बाबा माझी कळकळीची तुम्हा 3 नेत्यांना एक विनंती आहे. खूप कष्टातनं तुमच्या आशीर्वादाने पॅनल लागले. भरघोस यश जनता देणार आहे ही गर्दी सांगते. त्याच्या अगोदर 3 सभा झालेत. ही गर्दी सांगते की लोकांच्या मनात काय आहे. आणि ह्याचा गुलाल आल्यानंतर आम्हाला तुमच्याकडं कुठल्याही परिस्थितीत फंडला कुठं अडचण येऊ नये आणि आम्हा पलुसकरांना हे सगळं सेट करायसाठी, ह्या सगळ्या अडचणी दूर करायसाठी ताकद मिळू दे तुमच्याकडं फंड रूपी. दुसरी गोष्ट, जाता जाता परत बहुतेक माहीत मिळणार नाही मला, कारण सभा पुढची होणार आहे नाही होणार माहित नाही. तर जाता जाता एकच सांगतो, सद्गुरू धोंडराज महाराज, आई पद्मावती आणि सद्गुरू ज्योतिबा आणि गणपती बाप्पांना स्मरून सांगतो, जर तुम्ही सत्ता दिली बांधवांनो तर कुठल्याही परिस्थितीत आमच्या घरला 1 रुपया ह्या नगर परिषदेतनं कुठलाही रुपया परत जाणार नाही. ही मी म्हणजे अतिशय जबाबदारीपूर्वक वाक्य सांगतोय. आम्हाला कुठल्याही हरामीच्या पैशाची जरूरत नाही. देवानं आणि तुमच्या आशीर्वादानं या पलुसकरांनीच भरभरून दिलंय. आम्ही जे काय आहे की ह्या पलुसकरांनी घडवलंय. 2-3 प्रसंग आलं, माझ्या पाठीशी अशी राहते उभा की खरोखर असं वाटतंय की यांचं उपकार मी आयुष्यभर फेडू शकत नाही. त्याचा जे उपकार फेडायचा भाग म्हणून आम्हाला ही सत्ता द्या. 100% 5 वर्षात
जसं रामानाथांनी सांगितलं तसं परवा कोणतरी म्हणलंय पलूचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी 9 वर्षात सोनं केलं 1 ग्रॅम सोनं. वरनं पाणी दिलेलं सोनं असतं ना ती पलूचं आता ते बघायला मिळते. तसलं काय करणार नाही मी. पलूचं खरोखर 24 कॅरेट सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं प्रॉमिस करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया, आपण कलोत्सव विस्तृत असं अनुभव व्यक्त केलं. यानंतर